जय शिवराय मित्रांनो, मार्केटमध्ये एक नवीन स्कॅम आलेला आहे. तो स्कॅम म्हणजे गेम संदर्भातला स्कॅम आहे. गेममध्ये काय होते, अनेक लोकांची अकाउंट सायबर सेलवाल्यांनी ना होल्ड केलेली आहेत. तर ती कशा प्रकारे होल्ड केलेली आहेत, काही लोक एक गेम खेळतात, त्या गेममधून त्या लोकांना पैसे येतात. ते पैसे आल्यानंतर ते लोक ते पैसे विड्रॉ मारतात किंवा UPI दुसऱ्या लोकांना सेंड करतात. आणि ऑलरेडी ज्या गेममधून पैसे आले ते गेमवाले काय करतात, यांच्या अकाउंटला स्टॉप लावतात का आमच्या अकाउंटमध्ये फ्रॉड झाला आहे आणि तो फ्रॉड झाला आहे म्हणून आमचे पैसे होल्ड करा, असा एक स्टॉप लावतात ऑनलाईन याच्यात. तर त्यात प्रॉब्लेम असा होतोय की सामान्य माणसाचे जे अकाउंट आहेत ते अकाउंट ब्लॉक होतात. तर ते ब्लॉक कशा प्रकारे होतात, सायबर सेलवाल्यांकडे कंप्लेंट गेली ना तर सायबर सेलवाले काय करतात, त्या अकाउंटला स्टॉप लावायला सुरुवात करतात. मग त्या अकाउंटमध्ये ज्या मल्टिपल अकाउंटमध्ये पेमेंट गेले ते सगळं पेमेंट होल्ड करायला सुरुवात करतात. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने जर तुमच्या संदर्भात कंप्लेंट दिली आहे तर ती कंप्लेंट अशी आहे की माझे 15 लाख रुपयाचा फ्रॉड झाला आहे आणि तो फ्रॉडचा ट्रान्झॅक्शन ID त्यांनी सायबर सेलच्या एक वेबसाईट, त्या वेबसाईटला सबमिट केला, त्याची सगळे डिटेल्स सबमिट केला आणि ते डिटेल्स सबमिट केल्यानंतर त्याच्यावर सायबर सेल ॲक्शन करतं आणि ॲक्शन केल्यानंतर ते जे पेमेंट ते त्या मल्टिपल अकाउंटमध्ये गेले ते अकाउंट ब्लॉक करायला सुरुवात करतं. असे सायबर सेल्सवाल्यांनी 450 अकाउंट सेल केले ते एका फ्रॉडमध्ये. पण हा जी तक्रार दिली हा व्यक्ती हरियाणाचा आहे. हरियाणा, तेलंगणा या ठिकाणाहून ह्या कंप्लेंट लॉक झालेल्या आहेत. मला ह्या कंप्लेंट महाराष्ट्राच्या सायबर सेलवाल्यांना विचारल्या तर ते सांगतात ह्या केसच्या संदर्भात आमच्याकडे माहिती नसते, कारण ह्या त्या राज्यातून झालेल्या आहेत. मग या अशा वेळेस तक्रार कुठं करायची, कशा प्रकारे करायची ते काहीच कळत नाही. आणि दुसरा एक मुद्दा, गॅंगचे जर प्लॅटफॉर्म बंद आहेत, गव्हर्नमेंटने त्यांना बॅन केलंय, तर हे गॅंगचे प्लॅटफॉर्म चालू कसे आहेत, यांचे कोड कसे चालू आहेत, यांना सर्व्हर कुठून भेटतो, यांना डोमेन कुठून भेटतो, यांना पेमेंट गेटवे कसा भेटतो. तर त्यांनी आता एक नवीन लॉजिक आणलंय मार्केटमध्ये. गेम तर चालू आहेत पण जो बँकेने पेमेंट गेटवे बंद केला आहे तो पेमेंट गेटवे न वापरता एक UPI ट्रान्झॅक्शन वापरतात. म्हणजे सामान्य एखादा व्यक्ती जर गेम खेळत असेल त्यांनी 2000 रुपये UPI वरती सेंड करायचे तर ते त्याच्या गेममध्ये क्रेडिट होतात एक बोनस पॉईंटमध्ये. ते पॉईंटमध्ये त्यांनी ती गेम खेळायची, गेम खेळल्यानंतर त्याच्या अकाउंटला जे रिवॉर्ड जमा होतात म्हणजे पैसेच थोडक्यात, ते समजा एक 5 ते 10 हजार रुपये तो जिंकला तर तो त्यानंतर त्याचं बँक अकाउंट देतो, IFSC कोड देतो. IFSC कोड आणि बँक अकाउंट दिल्यानंतर बँकवाले जे गेमवाले आहेत, बँकवाले नाही गेमवाले, हे काय करतात, कोण आहे काय काहीच माहीत नाही, हे तुमच्या अकाउंटवरती NFT मारतात किंवा पैसे ट्रान्सफर करतात. आणि पैसे ट्रान्सफर करत असताना तिथं खाली एक मेसेज टाईप करतात की हे पैसे चुकून गेले किंवा फ्रॉड झालाय. मग अशा वेळेस काय होतं, त्याच्यावर पूर्ण तुमची तक्रार सबमिट होते, तुमच्या अकाउंटवरती स्टॉप लागतो, सगळं होतं. मग यावेळेस काय होतं, युजर रिटर्न केस करू शकत नाही, कारण ऑलरेडी ते काय सांगू शकत नाही की तू गेम खेळला आहे किंवा काय केलंय, कारण याला सगळ्याला बॅन आहे. आणि बॅन असल्यामुळे जे सायबर गुन्हेगार आहेत त्यांनी याचा एक मोठा फायदा घेतलेला आहे. इतका मोठा की तुम्ही विचार पण नाही करू शकत. जवळजवळ एका व्यक्तीसाठी सायबर सेलवाल्यांनी 450 अकाउंट सेल केले होते. किती? 450 अकाउंट, मल्टिपल अकाउंट, लेअर बाय लेअर जे म्हणतात ना, ते लेअर बाय लेअर सायबर सेलवाल्यांनी 450 अकाउंट सेल केले होते. तर 450 अकाउंटला स्टॉप कसा लावला आहे, समजा टेंटेटिव्ह उदाहरण घ्या, एखादा किराणावाला आहे त्याला मी 5000 रुपये सेंड केले तर त्याला 50,000 रुपयाचा स्टॉप लावला आहे. त्या किराणावाल्याने माझ्याकडून 5000 गेल्यामुळं त्याला 2000 कुणीतरी त्यांनी कोणाला तरी सेंड केलं तर त्यांना 20,000चा स्टॉप लावलाय. असं करून 4,500 अकाउंटमध्ये त्यांनी 15 लाखाच्या केससाठी जवळपास 3 CRचा स्टॉप लागला गेलेला आहे. किती? 3 CRचा. तर हे जे आहे हे सांगण्याचा एवढाच मुद्दा आहे, याच्यात सामान्य माणसाला त्रास होतोय. तुम्ही एखाद्या अकाउंटला स्टॉप लागतात, त्याच्यावरती व्यवहार असतात, काहींची बजाजचे हप्ते असतात, काही असतात फायनान्शियल प्रॉब्लेम असतात, सगळ्या गोष्टी असतात. तर ह्याच्यामध्ये जर स्टॉप लागला गेला असेल तर त्याला सहकार्य करावं, ज्या व्यक्तीने कंप्लेंट केली त्याचं मार्गदर्शन मिळावं. पण याच्यात ह्या ज्या केस आहेत ह्या सगळ्या केस तेलंगणा, हरियाणा, पटना, गुजरात, राजस्थान या डिस्ट्रिक्टमधून झालेल्या आहेत. आणि महाराष्ट्र सायबर पोलीसला याचा जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट केला तर ते तुम्हाला कोणत्याही प्रकारचं सहकार्य करू शकत नाही, कारण त्यांचं असं म्हणणे ह्या ज्या केस आहेत ह्या बाहेरच्या राज्यातून झालेल्या आहेत. मग जर केस बाहेरच्या राज्यातून होत असतील तर याच्यात सामान्य माणसाला न्याय कुठं मिळणार, याचा एक मोठा प्रश्न आहे. आणि मल्टिपल असे या मार्चच्या आधी सायबर सेल्सवाल्यांनी जवळजवळ एकाच तालुक्यातल्या 20 ते 22,000 अकाउंटला सेल लावलेले आहे. ह्याच्यात काय झाले, जे सायबरवाले गुन्हेगार आहेत, जे
क्रिमिनल आहेत, त्यांना एक छोटासा वाव भेटलेला आहे. तो कशा प्रकारे, तर तुम्ही आता गेम खेळताय, गेम खेळल्यानंतर ज्या गेमला तुम्ही जे ट्रान्झॅक्शन करताय याच्याबद्दल तुम्ही तक्रार करू शकत नाही, कारण ऑलरेडी तुम्ही गुन्हा केलेला आहे. पण त्या गुन्ह्याचा लो फॉल्स असा आहे, ज्या व्यक्तीनं हा गुन्हा दाखल केला की माझ्या अकाउंटवरून 15 लाख रुपये गेले, तर ह्या व्यक्तीचं अकाउंट ॲक्सेस झालं कसं, ह्याच्या अकाउंटमधून मल्टिपल ट्रान्झॅक्शन झाले कसे, याची इन्क्वायरी करावी, त्याच्यानंतर त्याची केस दाखल करावी. जो तुमच्या सायबर सेलच्या ज्या साईडवरती एक छोटासा लो फॉल्स आहे, तुम्ही 200 रुपयाच्या ट्रान्झॅक्शनचं जरी कंप्लेंट लॉग केली ना, तर तुमचे 20,000 ते 40,000 रुपये लॉक करतात ते. नंतर हा लो फॉल्स काढावा, त्याच्यावरती चांगल्या प्रकारचे डिस्कशन करावे किंवा त्याच्यावर एक सोल्युशन काढावं, असं एक थोडक्यात म्हणणे. कारण जवळजवळ 20,000च्या अनऑथोराइज ट्रान्झॅक्शनमुळे तुम्ही 4,500 रुपये ब्लॉक, 4.5 लाख रुपये ब्लॉक केले ते मल्टिपल लेयर्समध्ये, आणि 450 अकाउंट ब्लॉक केले ते. थँक्यू.